समजा एखाद्याचे पहिले लग्न कायदेशीररित्या चालू आहे आणि त्यांनी घटस्फोट न घेता दुसरे लग्न केले तर काय होईल? ते लग्न वैध ठरेल का? भारतीय कायद्यानुसार पहिल्या जोडीदाराच्या संमतीने किंवा असंमतीने केलेले दुसरे लग्न पूर्णपणे बेकायदेशीर आणि अवैध मानले जाते. म्हणजेच कायद्याच्या नजरेत त्या दुसऱ्या लग्नाला कोणतीही किंमत नसते. एवढंच नाही तर भारतीय न्याय संहितेच्या कलम 494 नुसार हा एक गंभीर गुन्हा मानला जातो. यासाठी तुम्हाला 7 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा होऊ शकते. हिंदू, ख्रिश्चन, शीख आणि बौद्ध धर्मात पहिल्या पत्नीच्या जिवंतपणी दुसरे लग्न करण्यास सक्त मनाई आहे. परंतु मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार पुरुषांना काही अटींवर 4 लग्न करण्याची परवानगी आहे. अशा परिस्थितीत पहिल्या पत्नीला पोटगी मिळवण्याचा आणि पतीवर कायदेशीर कारवाई करण्याचा पूर्ण अधिकार असतो. तसेच दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुलांना मात्र वडिलांच्या संपत्तीत कायदेशीर वाटा मिळतो. त्यामुळे कायद्यानुसार दुसरे लग्न करायचे असेल तर पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट असणे अनिवार्य आहे. अशी कायदेशीर माहिती रोज हवी असेल तर फॉलो करा, सबस्क्राईब करा लीगल ज्ञान मराठी आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मित्रांनो, कायदा काय म्हणतो, दुसरे लग्न म्हणजे नक्की काय आणि ते कधी गुन्हा ठरते, चला सोप्या भाषेत समजून घेऊया. कायद्याच्या भाषेत जर तुमचे पहिले वैध लग्न कायदेशीररित्या संपलेले नसेल आणि तरीही तुम्ही दुसरा विवाह केला तर त्याला बायगामी म्हणजे दुसरे लग्न म्हटले जाते. याचा सरळ अर्थ असा की जर तुमच्या पहिल्या लग्नाचा कोर्टातून घटस्फोट झालेला नसेल किंवा तुमच्या पहिल्या जोडीदाराचा मृत्यू झालेला नसेल तर तुम्ही दुसरे लग्न करू शकत नाही. अशा परिस्थितीत तुमचे पहिले जोडीदार संमती देऊ ना देऊ केलेले दुसरे लग्न तुम्हाला सरळ कोर्टाच्या पाया चढायला लावू शकते आणि मोठ्या कायदेशीर अडचणी टाकू शकते. पण मग दुसऱ्या लग्नासाठी कायद्यात काय शिक्षा आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिले लग्न चालू असताना दुसरं लग्न बेकायदेशीर असतं हे आपण पाहिलं. पण अशा 3 परिस्थिती आहेत जिथे दुसरं लग्न कायद्याने पूर्णपणे वैध ठरतं. पहिली परिस्थिती, जर तुमच्या पहिल्या लग्नाचा न्यायालयात रीतसर घटस्फोट झाला असेल तर तुम्ही दुसरे लग्न करण्यासाठी कायदेशीररित्या मुक्त आहात. दुसरी परिस्थिती, जर पहिल्या जोडीदाराचा मृत्यू झाला असेल तर लग्न आपोआप संपुष्टात येते आणि त्यानंतर केलेले दुसरे लग्न कायद्यानुसार वैध मानले जाते. तिसरी परिस्थिती म्हणजे संबंधित व्यक्तीच्या वैयक्तिक कायद्यानुसार विवाहास परवानगी असणे. जसे की मुस्लिम वैयक्तिक कायद्यानुसार पुरुषांना काही अटींवर एकापेक्षा जास्त लग्नाची परवानगी आहे जी इतर धर्मांमध्ये नाही. पण जर या अटी पाळल्या नाहीत तर कोणती शिक्षा होते हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि माहिती आवडली असल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जर एखाद्या पुरुषाने पहिलं लग्न चालू असताना दुसरं लग्न केलं तर त्या दुसऱ्या पत्नीला कायद्यानुसार काय अधिकार मिळतात, चला जाणून घेऊया. सर्वात आधी हे समजून घ्या की जर पहिलं लग्न अस्तित्वात असताना दुसरं लग्न झालं असेल तर ते लग्न कायदेशीररित्या अवैध असतं. त्यामुळे दुसऱ्या पत्नीला कायदेशीर पत्नी म्हणून थेट अधिकार मिळत नाहीत. पण जर पतीने आधीच्या लग्नाची माहिती लपून दुसऱ्या पत्नीची फसवणूक केली असेल तर ती महिला पतीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करू शकते. तसंच घरगुती हिंसाचार कायद्याअंतर्गत ती राहण्यासाठी घर आणि संरक्षणाची मागणी करू शकते. काही प्रकरणांमध्ये कोर्ट परिस्थिती पाहून दुसऱ्या पत्नीला पोटगी मंजूर करू शकते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दुसऱ्या लग्नातून झालेल्या मुलांना वडिलांच्या मालमत्तेत पूर्ण कायदेशीर वाटा मिळतो. थोडक्यात दुसऱ्या पत्नीचे अधिकार हे प्रकरणाच्या तथ्यावर अवलंबून असतात. ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जरी पालकांचे दुसरे लग्न बेकायदेशीर असले तरी त्या लग्नातून जन्मलेल्या निष्पाप मुलांचे कायदेशीर अधिकार काय असतात? कायदा त्यांना संरक्षण देतो का? होय, भारतीय कायदा अत्यंत संवेदनशील आहे. जरी पालकांचे दुसरे लग्न न्यायालयात बेकायदेशीर ठरले तरी त्या लग्नातून जन्मलेली मुलं कायद्याच्या नजरेत पूर्णपणे वैध मानली जातात. हिंदू विवाह कायद्याच्या कलम 16 नुसार अशा मुलांना त्यांच्या वडिलांच्या स्वकष्टी संपत्तीत पहिल्या लग्नातील मुलांना इतका समान कायदेशीर वाटा मिळतो. मात्र वडिलोपार्जित संपत्तीवर दावा सांगताना काही कायदेशीर मर्यादा येतात. हा अधिकार प्रत्येक प्रकरणातील तथ्य आणि सर्वोच्च न्यायालयाच्या वेगवेगळ्या निकालांवर अवलंबून असतो. थोडक्यात पालकांच्या चुकीची शिक्षा मुलांना मिळत नाही. कायद्याची ही महत्त्वाची माहिती प्रत्येक जागरूक नागरिकाला माहीत असायलाच हवी. व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. घटस्फोट न घेता जर तुमच्या पती किंवा पत्नीने दुसरं लग्न केले तर घाबरू नका. तुम्ही कायदेशीररित्या कोणती पावले उचलली पाहिजेत जाणून घ्या. सर्वात पहिले आणि महत्त्वाचे पाऊल म्हणजे दुसऱ्या लग्नाचे पुरावे गोळा करा. जसे की लग्नाची पत्रिका, लग्नाचे फोटो, व्हिडिओ किंवा सोशल मीडियावरील पोस्ट, तुमचे स्वतःच्या पहिल्या लग्नाचे विवाह प्रमाणपत्र आणि दुसऱ्या लग्नाचे काही सरकारी पुरावे उपलब्ध असल्यास ते सुरक्षित ठेवा. कोर्टात हे पुरावे अत्यंत महत्त्वाचे ठरतात. तातडीने एका चांगल्या वकिलाचा कायदेशीर सल्ला घ्या. तुमच्याकडे परिस्थितीनुसार पोलिसात फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा किंवा फॅमिली कोर्टात दिवाणी दावा ठोकण्याचा पूर्ण अधिकार आहे. लक्षात ठेवा, कायदा तुमच्या पाठीशी आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच कायदेशीर माहितीसाठी लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. दुसऱ्या लग्नाबद्दल समाजात अनेक कायदेशीर गैरसमज पसरले आहेत. जर तुम्ही असं काही ऐकलं असेल तर सावध व्हा, कारण कायदा खूप कडक आहे. पहिली चुकीची समजूत, दुसरे लग्न केले तर काहीच होत नाही, हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोर्टात गुन्हा सिद्ध झाले 7 वर्षे थेट जेल आणि आयुष्यभरासाठी सरकारी रेकॉर्ड खराब होऊ शकतं. दुसरी चुकीची समजूत, आम्ही कोर्ट मॅरेज नाही, फक्त मंदिरात गुप्तपणे लग्न केले मग कायदा लागू होत नाही, हा खूप मोठा भ्रम आहे. चुकीची समजूत, दुसऱ्या लग्नानंतर पहिल्या पत्नीचे अधिकार संपतात. ती पतीला जेलमध्ये पाठवू शकते, पोटगी देखील वसूल करू शकते. थोडक्यात कायदा डोळे झाकून बसत नाही. प्रत्येक प्रकरणामध्ये तथ्य महत्त्वाचे असतात. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहिले पहिल्या लग्नाचा कायदेशीर घटस्फोट न घेता केलेले दुसरे लग्न बेकायदेशीर आहे, ज्यासाठी 7 वर्षाची जेल होऊ शकते. आपण पहिल्या आणि दुसऱ्या पत्नीचे कायदेशीर हक्क समजून घेतले. निष्पाप मुलांची संपत्तीवर अधिकारही जाणून घेतले. थोडक्यात सांगायचे तर वैयक्तिक आयुष्य आणि भविष्यातील कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी नेहमी कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय घेणे शहाणपणाचे आहे. हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच लाईक करा, गरजूंसोबत शेअर करा आणि लीगल ज्ञान मराठी चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला पुढचा व्हिडिओ कोणत्या कायद्याविषयी पाहायचा आहे खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. लीगल ज्ञान मराठी म्हणजे कायदा सोप्या भाषेत.